पश्चिम बंगाल अनेक वर्षांपासून बांगलादेशी घुसखोरांनी भरलेलं एक राज्य आज कित्येक वर्षानंतर मोकळा श्वास घेतंय। पश्चिम बंगालमध्ये भाजपचं प्रखर हिंदुत्वनिष्ठ सरकार येताच तिथे भारतनिष्ठ आदेशांची जणू जंत्रीच लागली। ओबीसी आरक्षणातून मुसलमानांना वगळणं, रस्त्यावरील नमाज पठणावर बंदी आणणं, दंगलखोरांकडून 200% भरपाई वसूल करणं, शाळांमध्ये वंदे मातरम अनिवार्य करणं, याबरोबरच उत्तर बंगालमधील सिलिगुडी जिल्ह्यात असलेला चिकन नेक हा भूभाग देशाचं सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी 120 एकर भूभाग हा सीमा सुरक्षा दल आणि केंद्र सरकार यांच्याकडे सोपवलाय। तुमचं एक मत चित्र कसं बदलू शकतं याचं उदाहरण देणारा एक व्हिडिओ दाखवते। हा आहे कलकत्त्यातील रेड रोड। 2025 साली मागच्या वर्षी बकरी ईदच्या दिवशी तिथला नजारा काय आहे हे दिसतंय आणि आज 2026 साली बकरी ईदच्या दिवशी हा रस्ता कसा आहे हे सुद्धा चित्र आहे। किती बोलकं चित्र आहे ना। म्हणजे तुमच्या एका मताची किंमत किती आहे हे यावरून लक्षात येईल। 15 वर्ष सत्तेत राहून ममता बानोंनी बांगलादेशी घुसखोरांसाठी जणू पायघड्याच घातल्या होत्या। आओ जाओ घर तुम्हारा अशा थाटात हे बांगलादेशी घुसखोर राहत होते। कुठेही झोपडी ठोकायचे, तिथेच राहायचे, मतदान करायचे, सगळी ओळखपत्र होती त्यांच्याकडे, सरकारी योजनांचा मस्त लाभ घ्यायचे, छान पाहुणचार चालला होता त्यांचा। पण आता बास, आता हे चालणारच नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाची घोषणा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्रमात केलेली गर्जना, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या कामाचा धडाका आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या निवाड्याने ही प्रक्रिया आणखी वेगवान होणार हे मात्र नक्की। अहो, पश्चिम बंगालमध्ये तर साफसफाईची सुरुवात केव्हाच झालीये। सोशल मीडियावर बांगलादेशच्या बॉर्डरवरचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिथे बांगलादेशी घुसखोरांची प्रचंड गर्दी झालीये। भाजपच्या ओळखा, हटवा आणि परत पाठवा, डिटेक्ट, डिटेन अँड डिपोर्ट या धोरणाअंतर्गत राज्यभरात ही धडक मोहीम राबवली जाते। जल्दी जल्दी भागो यहाँ से वरना एक्शन लेंगे, हम घुसपैठियों को जेल भेजकर रोटी नहीं खिलाएंगे, वो दामाद नहीं है हमारे, उन्हें भगाया जाएगा असा इशारा मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिला आणि बांगलादेशी घुसखोरांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं। बांगलादेशच्या बॉर्डरवर मंगळवारपासून बांगलादेशी स्त्री पुरुषांची प्रचंड गर्दी झालीये। हातात बांगलादेशची कागदपत्र, चेहऱ्यावर भीती, भारत सोडून बांगलादेशला जाण्याची घाई हे सगळं दिसतंय। बॉर्डरवर बीएसएफ जवानांना हे बांगलादेशी घुसखोर त्यांची बांगलादेशची कागदपत्र दाखवतायत आणि आम्हाला भारत सोडून आमच्या देशात जायचंय असं सांगतायत। मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर 24 परगणा या सीमेवरच्या जिल्ह्यांमध्ये हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बॉर्डरवरची गर्दी आपण पाहिली, पण अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ही आहे बांगलादेशची ट्रेन, पश्चिम बंगालमधून बांगलादेशला जाणारी। या ट्रेनवर सुद्धा या बांगलादेशी घुसखोरांनी गर्दी केलीये। म्हणजे बांगलादेशला माय देशात परत जाण्याची किती घाई आहे, त्यांच्यात किती भीतीचं वातावरण आहे हे यातून स्पष्ट होतंय। उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बशीरहाट उपविभागातील हकीमपूर चेकपोस्टवर सध्या अवैध बांगलादेशी घुसखोरांनी प्रचंड गर्दी केलीये। कारवाईच्या भीतीने हे सगळे घुसखोर कायदेशीर प्रक्रियेला घाबरून बांगलादेशात परत जाण्याचा प्रयत्न करतायत। पण त्यांनी या सगळ्या परिस्थितीत घाबरलेल्या अवस्थेत सगळं सत्य सांगितलंय। हकीमपूर चेकपोस्टवरचा एक व्हिडिओ दाखवते। क्या क्या डॉक्यूमेंट है? आधार कार्ड, आई कार्ड, रेशन कार्ड, की बोले वोटर कार्ड, सब कुछ है। फिर अभी जो ये सरकारी योजना मिलता था, लक्ष्मी भंडार, ये सब मिलता था? हाँ मिलता। अच्छा, तो क्या क्या बताना चाहेंगे, तब वापस क्यों जाने चाहते हो? अभी नतून सरकार आया, वो बताए नहीं रखेगी। SIR में नाम है ना, नाम कट गया? कट गया। SIR में नाम कट गया। अच्छा, इसी वजह से जा रहे हो? हाँ। अच्छा, तो ये जितने भी सुविधा मिलता था, वो सुविधा क्या आखिर तक मिलता रहा, कुछ दिन पहले तक? आपके पास क्या क्या डॉक्यूमेंट है? मेरे पास आधार कार्ड है, पैन कार्ड है, लाइसेंस है, सब कुछ A to Z जो रहना चाहिए एक लड़का का पास वो तो है। अच्छा, तो अभी वापस क्यों जा रहे हो? अभी जा रहा हूँ, मम्मी का तो नाम कट गया, पापा का भी नाम कट गया और मेरा खुद का मतलब मेरा नाम है
2026 में मेरा नाम आया वोट में, लेकिन मम्मी पापा का नाम कट गया। तो अभी बोल रहे हैं अभी जिन लोग सीए में अप्लाई कर सकते हैं उन लोग के लिए वजह से उन लोग के लिए भारत पश्चिम बंगाल है। अभी हम लोग तो सीए में नहीं पढ़ते, तो हम लोग को तो अभी जाना पड़ेगा। अभी तो हम लोग अगर हम लोग रहेंगे लड़ाई करेंगे कोई फायदा तो नहीं होगा, क्योंकि हम सीए में नहीं आते, जो सच बात है वही है। इसके लिए हम सोच रहे अभी चलो चला ही जाना पड़ेगा, और फर्स्ट टाइम जा रहा हूँ बांग्लादेश। तो अभी 26 में वोट डाले थे? हाँ मैंने डाला। भीतीने का होईना पण हे बांगलादेशी घुसखोर आता खरं बोलतायत. म्हणजे ममता बानोंचे एक एक राज यामुळे बाहेर येत आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी ममता बानोंनी पश्चिम बंगालची कशा प्रकारे धर्मशाळा करून ठेवली होती हे यामुळे समोर येत आहे. आता जो व्हिडिओ ऐकला त्यातला मुलगा काय म्हणतोय, तर सीएच्या कक्षात आम्ही येत नाही, त्यामुळे आम्हाला आता इथे राहता येणार नाही. आणि तो मुलगा स्वतः सांगतोय की मी पहिल्यांदाच बांगलादेशला जातोय. याचा अर्थ त्याचा जन्म इथेच झालाय. आत्ताच्या मागच्या लोकसभा निवडणुकीत आणि या विधानसभा निवडणुकीत त्याने मतदान केले. त्याची आई पण काय सांगतेय, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरित्या इथे भारतातच राहतोय. बरं, हे एक कुटुंब आहे, असे अनेक जण आहेत. आमच्याकडे वोटर कार्ड आहे, तरीही हे सरकार आम्हाला इथे टिकू देईल याची आम्हाला खात्री वाटत नाही. आणि तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा मायदेशी परत गेलेलं बरं, असं स्पष्टपणे हे बांगलादेशी घुसखोर म्हणतायत. ओळखपत्र आहेत म्हणजे तुम्ही भारतीय झालात असा अर्थ होत नाही. तुमचा वोट बँक म्हणून वापर करण्यासाठी बेकायदेशीररित्या ते सगळे ओळखपत्र तुम्हाला मिळवून दिलेली आहेत. मुर्शिदाबाद हा असा पहिला जिल्हा ठरलाय की तिथे 3 बांगलादेशी घुसखोरांना होल्डिंग सेंटर मध्ये ठेवण्यात आलंय. भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. 23 मे रोजी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाला अशा केंद्रांची उभारणी करण्याचे आदेश देण्यात आले, जिथे पकडलेल्या संशयित परदेशी नागरिकांना ठेवणार आहेत. अशा व्यक्तींना 30 दिवसांपर्यंत होल्डिंग सेंटर मध्ये ठेवलं जाईल. या काळात त्यांच्या कागदपत्रांची, ओळखीची आणि नागरिकत्वाची पडताळणी केली जाणार आहे. तपासादरम्यान संबंधितांचा बायोमेट्रिक डेटा सुद्धा घेतला जाणार आहे आणि ही सगळी माहिती केंद्रीय पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. ओळख निश्चित झाल्यानंतर त्यांना सीमा सुरक्षा यंत्रणांकडे सोपवलं जाईल, जेणेकरून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवता येईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार होल्डिंग सेंटर ही तात्पुरती व्यवस्था असणार आहे. भारतात अवैधरित्या राहत असल्याचा संशय असलेल्या लोकांना इथे ठेवण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट 2025 अंतर्गत राबवली जाते. या कायद्यानुसार देखरेख, ताबा आणि देशाबाहेर पाठवण्याची प्रक्रिया तंत्रज्ञानाशी जोडण्यात आली आहे. अजून एका निर्णयाने विरोधकांना झटका लागलाय. तो निर्णय आहे SIR संबंधी. SIR 100% कायदेशीर आणि संविधानाला धरून आहे असा निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवण्यात SIR मोहिमेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरली. बांगलादेशी घुसखोर ही आपल्या देशाला लागलेली वाळवी आहे आणि ती मुळासकट वेळीच नष्ट केली पाहिजे. हा विषय खरं म्हणजे इथेच संपत नाही. नक्षलवाद जसा संपवला तसं घुसखोरांच्या विरोधात केंद्र सरकारने आता एक मोहीम हातात घेतली. घुसखोरांमुळे देशाला कशा प्रकारे धोका निर्माण होतो किंवा केंद्र सरकारची मोहीम काय, याची गरज काय आहे, हे सगळं मी सांगणार आहे, पण पुढच्या भागात. आजच्या भागात इथेच थांबण्याची वेळ झालीये. पण हा भाग तुम्हाला कसा वाटला किंवा घुसखोरांसंबंधी ही मोहीम कशी वाटली हे कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.